देवीचा ऐकणारे भाविक भक्त यांच्या कृपा आशीर्वादाने न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे तुमचे विनवीत असो. अशा प्रकारे त्या ठिकाणी ती वर्ण शोभा प्रभू रामचंद्रानं पाहिलेली आश्रम पाहिलेला आहे. पाहिल्यानंतर आपण त्या ठिकाणच्या वातावरणाचं वर्णन ऐकलेलं आहे. ते वातावरण पाहून प्रभू रामचंद्राला अतिशय आनंद झालेला आहे. मन भरून आलेले प्रसन्नता निर्माण झालेली आहे. देखून या गरिबाचा भावार्थ संतोषला श्री रघुनाथ मगतीच्या व्रतांत पुसता समाधानार्थ द्यावदा. ते असणारी जी काही गरीबाचा आश्रम आहे. गरीब कोण आहे? शबरी आहे. आनंद झाला हनुमान पुन्हा प्रभू रामचंद्राला. मनामध्ये भाव वळकिलाय. मनामध्ये नाही भाव देवा मला पावाशान देव पावणार नाही. मनामध्ये भाव शबरीचा होता आणि त्या शबरीची असणार अंतकरणाची स्थिती पाहिल्यानंतर आनंद आणि प्रभू रामचंद्राला झाला. श्रीराम पुसे आपण शबरी तो एके सावधान मी कन्याता जगात ज्ञान ह्या विघ्न जिंकिले की. ओ हे शबरी, तो शांत चित्तान आणि मला सांग, तू असणारी हे जी काही देव आहे प्रभू रामचंद्र, याला तू तुझ्या अंतकरणानं आणि जिंकलेला आहे. हे त्यामुळं आणि त्या ठिकाणी सांग. ज्ञानाचा ज्ञानाभिमान त्याची तापसा महाविघ्न तेने जिंकिला ज्ञानाभिमान ताप वर्धमान तयाचे. ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे तो असणारा तापसी, तो असणारा संत, तो भक्त. ज्ञानाचा अभिमान झाला. ज्ञानाच्या अभिमानानं तो लयाला जातो. पुष्कळ असणारं ज्ञान जरी असणं आणि त्याचं ज्ञान त्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला तर प्रभू रामचंद्र शबरीला सांगतात, हे शबरी, ज्ञान अभिमानानं जन्माचं कल्याण होत नाही, वाया जातो. तयाच्या तपाचे थोरे स्वयं भगवत ज्ञाधारे तोचे तपस्वी संसारी सुरासुरे वंदिजे. आणि अशा प्रकारचा जो काही ज्ञान आसून अभिमान रहित आहे, अशा प्रकारचा तापसी, अशा प्रकारचं चिंतन मनन हो आणि नामस्मरण करणारा जो आहे तो असणारा ह्या जगामध्ये उद्धरून जातो. त्याचा उद्धार आणि परमेश्वर करतो. दैत्य देखिले स्वरूप तोचे जिंकिला जाय कोप साधे खटाटोप सर्वदा तो पडेला. ज्या प्रकारे या ठिकाणी तुला पाहिलं, तू असणारा षडविकार जिंकलेला आहे. षडविकार असणारा काम आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, यांना जिंकलेला आहे. आणि जिंकल्यामुळं आणि तू पुण्य पावन अशा प्रकारे झालेली आहे. जो पुढीलाच्या धक्क्याने पडे त्या परी तो कोपे वावडे सोयी आणि सोनिया गडबडे जाती तो मागे उगाली. एकाला चालणार आहे, त्याला धक्का दिला, त्या धक्क्यानं काय होतो, त्याचा राग येतो, त्याला राग येतो आणि त्या रागामुळं तो काय करतो आणि नाही ते शब्द बोलतो. अशा प्रकारची परिस्थिती स्वयं निवारणीता
पाडी दात पाडी तो जीवा तोडी जैसे अवधी सवडी. आणि अशा प्रकारची परिस्थिती आहे. ही जीव आहे, त्या जीवीला दातानं रगडलं, दाताखाली चेंगरली तर त्रास होतो. कुणाला? जो माणसाला त्रास होतो. मग ज्यानं ती जीभ रगडली त्याला पाडायचं का? त्याचे दात पाडायचे का? किंवा ती जीभ तोडायची का? अशा प्रकारची परिस्थिती आणि निर्माण होते. जवदैत्याची श्रद्धता तव जिंकविना मोह ममता दैत्य भावना भाविका मोह ममता निमाळी. आणि अशा प्रकारे जरी जीभ असणारी रगडली तरी दात पाडायचा नसतो, अहंकार रहित राहायचं असतं. तशा प्रकारे अहंकार नाहीसा करायचा, अहंकार नाहीसा करायचा, राग नाहीसा करायचा, देवावर श्रद्धा ठेवायची आणि त्याप्रमाणे वागलं तर काय होतं? मोह नाहीसा होतो, ममता नाहीसी करायची, स्वार्थ नाहीसा करायचा. असं केल्यानंतर काय होतं? आपला हेतू साध्य होतो. गती पावल्या पिता स्वरूपा दे महिने होते सुखरूपा मनी आस्था दुःख ताप केला तपाती तमिता. हो, अशा प्रकारे तो असणारा जे काही ताप आहे, दैन्य, हो, ते नाहीसे करून आणि देहाचं सार्थक करायचं. जरी सद्गुरु सेवा सफळा संसार होया मृगडाळ ऐसे ना पावती बरळ गुरु केवळ अनोळखा. आणि गुरुची सेवा नित्य नेमानं करणं, गुरुची सेवा करून ती मान्य करणं. असं जर मान्य केला तर काय होतं? संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, तो संसार बाजूला सारला जातो, एकच तो जवळ राहतो, तो म्हणजे असणारा परमेश्वर. अशा प्रकारची परिस्थिती असते. प्रभू रामचंद्र शबरीला बोलतात, जे गुरुचे मनुष्य नमिता त्यासी मिता गुरु भक्ती त्यासी कल्पाती नवे विश्रांती उपदेश भ्रांती मुख्य तत्वे. मनामध्ये स्वार्थ ठेवून गुरुची जर भक्ती केली, वरवर भक्ती केली तर गुरु प्रसन्न होत नाही, देव प्रसन्न होत नाही. देव प्रसन्न न होता आणि काय होतं? तो लयाला जातो. हे लोकी आणि परलोकी सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. मंत्र तंत्र जे सांगते ते तोडे तोडे उपदेशी नाही अंतरे निज प्राप्ती उपदेश भ्रांती मुख्य तत्वे. हो, आणि अशा प्रकारे मंत्रतंत्र जे आहे ते लयाला पावणार आहे. मुख्य उपदेश जो आहे, देव भेटण्याचा जो काही बोध आहे, तो बोध मनाच्या ठिकाणी धारण करून त्याप्रमाणे नामस्मरण करून गुरुची सेवा करावी, देवाची सेवा करावी. सुवर्णाच्या मनते नाग नाग नवे ते सोने सांग देवी दृष्ट दृष्टात दिसे सांग उपदेशा पंगना वाचा. हो, अशा प्रकारे सोन्याचा साप केला, सोन्याचा साप केला, त्याची सोन्याची नागाची मूर्ती केली तर तो नाग नाही, ते काय आहे? सोन्याचा बनवलेला एक अलंकार आहे, त्याला नाग म्हणता येत नाही. त्याप्रमाणे ऐसिया नीड प्राप्ती सकळ गुरु भक्ती सांडोनिया ज्ञान उद्धती विनती सर्वभूती आहे. हो, आणि कशा प्रकारे ज्ञानवाणी किंवा विद्वान जे आहे ते विद्वान ज्ञानी आहेत. ते ज्ञानी जर त्यांनी योग्य प्रकारे गुरुची भक्ती केली तर काय होतं की त्या ठिकाणी हो परमार्थ परमेश्वर भेटतो. शबरीनं गुरुची भक्ती केली, एकाग्र चित्तानं केली. हो, आणि त्यामुळं मातंग ऋषीच्या कृपेनं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी तिला भेटले. म्हणून गुरुभक्ती श्रेष्ठ आहे, गुरुभक्ती अति श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी आणि ग्रंथकर्ते सांगतात, इंद्र कर्माचे प्रवृत्ती तुझा आहे अक्र प्रतिमिती तैसे सकळ वासना होय शांती सुख
हो, आणि अशा प्रकारे झेड विकार रहित तू आहे, गुरुची भक्ती करणारी तू आहे, अशी असणारी हो मनाच्या ठिकाणी हो शांती निर्माण तुझ्या झाली आणि एकच विचार मनामध्ये आला, आपुला तो देव एक करुणी घेवा, तेने विण जीवा सुख नव्हे, अशा प्रकारची वृत्ती तुझी बनली. ऐसे निजानंद प्रतीत या नावा सार्थक तपस्थित निज देहा मिथला देखिता मुख्य परमार्थी तो एक. हो, आणि अशा प्रकारे जन्माला आल्यानंतर हा जो काही देह आहे, हे शरीर आहे, तो देह परमेश्वराला विकावा, परमेश्वराच्या अधीन असावा, परमेश्वराची भक्ती करणारा असावा, तन मन धनानं देवाला मानणारा असावा, अशा प्रकारे आणि तो देह तसा तुझा असल्यामुळं तुझं कल्याण झालं. ऐसे श्रीरामे पुसता शबरीची झाली पूर्ण व्यथा श्रीरामचरणी ठेवून या माता समस्त तत्वता व्रत सांगता. अशा प्रकारचा बोध असणारा प्रभू रामचंद्रानं शबरीला केलेला आहे. ते असणारे बोधपर शब्द शबरीनं ऐकलेले अतिशय आनंद आणि शबरीला आणि त्या ठिकाणी झालेला आहे. शबरीचे उत्तर श्रीराम ते राणे विनयित तुझे पुढे देखिले दर्शन देत सफळ तप सफल ज्ञान एक तो अनुष्ठान त्या दिले. हो, आणि अशा प्रकारची तुझी वृत्ती असणारी राममयी होती, तुझा आश्रम असणारा पाहिला, तुझे असणारे ती असणारी वृत्ती तुझी पाहिली, ती असणारी वृत्ती राम अर्पण केलेली पाहिल्यामुळं आणि आनंद झाला, असं प्रभू रामचंद्र बोलतात.